कॅन्सर एक ट्रीटमेंट घ्यायची म्हणली तर सर्वसामान्य माणसाला एक धसका बसतो, भीती वाटते की फायनान्शियल बर्डन हे खूप येतात त्याच्यावरती एखाद्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. तर हे फायनान्शियल बर्डन कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत का की जेणेकरून त्या सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होऊन तो कॅन्सरमुक्त होऊ शकतो? आता कॅन्सरची ट्रीटमेंट निश्चितपणे खर्चिक आहे. खर्चिक का बरं आहे? कारण ही दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट आहे. कुठल्याच पेशंटचं असं होत नाही की फक्त ऑपरेशन केलं आणि विषय संपला. 99% पेशंट्सला शस्त्रक्रिया लागते, किमोथेरपी लागते, रेडिएशन लागतं, टार्गेटेड थेरपीज आहेत, इम्युनोथेरपीज आहेत. हे मल्टीडिसिप्लिनरी टीम असते त्यामुळे आणि ती दीर्घकाळ चालते. त्यामुळे खर्च आहे. परंतु मागच्या ऑलमोस्ट आता 10 वर्ष होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, अनेक लोकउपयोगी स्कीम्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत आहे किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे. ह्या आरोग्य योजनांच्या माध्यमातून असं कधीच होत नाही की कुठल्याही पेशंटला उपचारच मिळत नाही किंवा पैसे नाही आहेत म्हणून उपचार नाही, असं मला वाटतं आजची परिस्थिती नाही, 100% नाही आहे. फक्त त्याच्यात एक लिमिटेशन आपण समजून घेणं गरजेचं आहे की सरकारने एवढी काळजी घेतलेली आहे की प्रत्येक पेशंटचा कॅन्सरसाठी उपचार झाला पाहिजे. बरोबर. परंतु प्रत्येक पेशंटचा कॅन्सरसाठी सर्वोत्तम उपचार झाला पाहिजे हे शक्य नाही आहे. कारण उपचार आणि सर्वोत्तम उपचारामधली जी दरी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे. आपण जर कधी म्हणाल की नाशिकमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट होऊ शकते का जी अमेरिकेतल्या सगळ्यात चांगल्या कॅन्सर सेंटरमध्ये होते? येस, डेफिनेटली होऊ शकते, एवढं मी विश्वासाने सांगतो. ओके. दुसरा प्रश्न आपण विचारला, मग ही सर्वोत्तम ट्रीटमेंट जी अमेरिकेत होती ती आपल्याकडे होऊ शकते, मग ती मला योजनेच्या माध्यमातून होऊ शकते का? नाही होऊ शकत. अच्छा, तो गॅप आहे. तो गॅप समजून घेणं आवश्यक आहे. तो गॅप डॉक्टरांनी निर्माण नाही केलेला, तो आज सायन्सनी निर्माण केलेला गॅप आहे. बरोबर आहे. एक पेशंट ज्याला कॅन्सर झाला आहे आणि तो कॅन्सर मुक्त होत आहे, तर कॅन्सर झाल्यापासून कॅन्सर मुक्त होईपर्यंत ॲव्हरेजली किती खर्च येतो? डिपेंड्स. कारण आता समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर तोंडाच्या कर्करोगाच्या पेशंटसाठी ऑपरेशन 40 ते 50 हजार रुपयात होऊ शकतं. त्याच पेशंटचं तेच ऑपरेशन 3.5-4 लाख रुपयामध्ये सुद्धा होऊ शकतं. आता 50,000 रुपयातलं ऑपरेशन आणि 3.5 लाख रुपयातलं ऑपरेशन म्हणजे असं नाही की डॉक्टर आणि हॉस्पिटल 3 लाख रुपये जास्त हे घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की जे 50,000 रुपयामध्ये जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यात मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी होऊ शकत नाही, त्याच्यात लेझर सर्जरी होऊ शकत नाही, त्यात रोबोटिक सर्जरी होऊ शकत नाही, पण पेशंट बरा होतो. हो, कारण दोन्ही याच्यामध्ये आजाराच्या दृष्टीने जे शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतंय ते दोन्ही याच्यात केलं जातं. इथे फरक कुठे पडतो? क्वालिटी ऑफ लाईफमध्ये फरक पडतो. अच्छा. म्हणजे आज तोंडाच्या कर्करोगामध्ये हाड काढून टाकायला जर कधी ऑपरेशन असेल तर ते हाड काढून टाकणे, तोंडाच्या जबड्याचं हाड काढून टाकायचं, ते ऑपरेशन योजनेमध्ये सहज होऊन जातं. पण हाड वाचवून ऑपरेशन करायचं असेल किंवा ते हाड जे काढलेलं आहे त्याच्या जागी आपल्याला दुसरं हाड लावायचं असेल तर ते नाही होऊ शकत. कारण त्याला थोडासा खर्च जास्त लागतो, वेळ लागतो, त्याला एक्सपर्टीज लागते, त्या दृष्टीचं तंत्रज्ञान लागतं, तेव्हाच ते शक्य होतं.